नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आता नवीन निघलेली रोज स्लीव पॅटर्न स्लीव तयार करणार आहे. तर या इथे मी नॉर्मल स्लीवचं पेपर कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच मापानुसार मी या इथे अस्तर कटिंग केलेलं आहे. आता या इथे ही आपली स्लीव्ज आहे. तर पहा, स्लीव्ज तयार करण्यासाठी आधी अशी बाही ओपन करून घ्यायची. ही डिझाईन फार काही अवघड नाही आणि अगदी 5च मिनिटात आपली ही डिझाईन तयार होते. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान दिसते. आता या इथे पहा, वरून 1 इंच किंवा अर्धा इंच अंतर सोडायचं. या इथे मी अर्धा इंच ते पाऊण इंच अंतर घेत आहे आणि इथून आपण ही स्लीव्ज मधून कट करून घ्यायची आहे. तर या इथे आपण स्लीव्ज कट करून घेऊया. तर या इथे पहा, मी जे मार्किंग केलेलं आहे इथपर्यंतच आपली स्लीव्ज कटिंग केलेली आहे आणि ही स्लीव्ज अशी पसरवायची आहे आपल्याला मेन फॅब्रिकवरती, अस्तरवरती नाही. अस्तर फक्त आपल्याला आतमध्ये फोल्ड करण्यासाठी वापरायचं आहे. तर आता ही स्लीव्ज कट केली, तर आता आपण मेन फॅब्रिकवरती कशी ठेवायची हे पाहूया. तर मी या इथे हा कपडा घेतलेला आहे आणि पहा, मी असा चौकोनमध्ये कपडा कट करून घेतलाय. आता ही स्लीव्ज आपल्याला ह्या कॉर्नरमध्ये, तुम्ही या इथे पाहू शकता, हा कोन आहे. या इथे हे ब्लाउज पीसचं टोक आहे. इथे आपल्याला स्लीव्ज ठेवायची आहे, अशी स्ट्रेटमध्ये ठेवायची नाही. तर असा आपल्याला पीस करायचा आहे आणि मग त्यावरती स्लीव्ज ठेवून घ्यायची आहे. तर या इथे पहा, अशा पद्धतीने आपण अजून थोडं कट करून घेऊया. या पद्धतीने आता ही स्लीव्ज इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि या इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. तर ह्या बॉर्डरवरती ही आपले हे स्लीवचे काट आले पाहिजेत आणि या इथे ही असंच थोडंसं मी वरती सरकवून स्लीव्ज या पद्धतीने मी ठेवून घेतलेली आहे. आणि या इथे मी एकसारखं करून घेणार आहे पहिल्यांदा. जर काही वर खाली होत असेल तर ते आपल्याला लगेच कट करून काढायचं आहे. तर या पद्धतीने पहा, या साईडला ही स्लीव्ज आपली अगदी काटोकाट बसलेली आहे आणि या साईडलाही. तर सर्वात पहिल्यांदा आधी आपण या इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी या इथे मार्किंग करून घेतलं. आता हे मार्किंग या इथं दिसत नाहीये, तर या इथे असं मी हे दोन्ही मार्किंग करून घेतलं आणि ही स्लीव्ज आपल्याला कट करायची आहे. तर हे मार्किंग आहे. या पद्धतीने याच्यावरती मी अशी आखून घेत आहे. डायरेक्ट असाच पेपर ठेवून बाही कट केली तरी चालते, पण थोडंसं आपल्याला अवघड पडू नये यासाठी मी असं मार्किंग करून घेते. आता या इथे पहा, हा असा आकार आलेला आहे. तर या इथे थोडं या पद्धतीने आपण स्लीव्ज काढून आकार करून घेऊया. अशा पद्धतीने. तर पहा, या इथे आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. तर मी हे तुम्हाला कट करून दाखवते. जसा आकार आहे तसाच आपल्याला आकार कट करत जायचं आहे. तर या पद्धतीचा आपला आकार कट झालेला आहे. तर ही बाही आपल्याला अशी ठेवायची या पद्धतीने. तर या इथे तुम्ही पाहू शकता आपलं मार्किंग उठलेलं आहे आणि या इकडेही. आता ही स्लीव्ज अशी ठेवून घ्यायची आणि काय करायचं, ही जी स्लीव्ज आहे आपली ती या इथे अशी ठेवायची. या इथे अशी या पद्धतीने ठेवून घेतली की या इथे मार्किंग करून घेऊया. तर मी या इथे या पद्धतीने मी दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला इथून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. या इथे अशी, इकडे काही करायचं नाही, फक्त आपल्याला या इथे अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आपण आता याला शिलाई देऊन घेऊया.
तर या इथे मी अशी स्लीव्ज बाजूला करून घेतली. आता इथे मी शिलाई देऊन घेणार आहे. तर पहा, हा जो भाग आहे तो असा या पद्धतीने आपल्याला वरती काढून घ्यायचा आहे आणि या इथे आपल्याला अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर या इथे मी हे असं टोक बाहेर काढलं आणि नंतर मी या इथे असं थोडासा दाब देऊन आपण याचा गुलाबाचा आकार याला देऊन घ्यायचा आहे. तर या इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला आकार आलेला आहे, अगदी गुलाबाच्या फुलासारखा. आता या इथे तुम्ही पाहू शकता आपण थोडासा आकार आतमध्ये न घेता बाहेरून दिल्यामुळं स्लीव्ज एकसारखी आपली झालेली आहे. आता या इथे आपल्याला स्लीव्ज एकसारखी करून घ्यायची आहे. यासाठी आपल्याला पहिल्यांदाच उंचीमध्ये ठेवताना स्लीव्ज थोडी एक्स्ट्रा ठेवायची, म्हणजे उंचीमध्ये कमी पडणार नाही. तर या इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशी आपली स्लीव्ज तयार झालेली आहे. हे पूर्ण तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही आकार याला कसा देताय. आता मी याला अस्तर जोडून घेणार आहे. तर या इथे मी या पद्धतीने असं अस्तर ठेवून घेतला. तर याच्यावरती आपण एक टिप देऊन घेऊया. आता मी हा अस्तर असा या इकडे पलटी करून या इथे मी असं नकाने प्रेस करून घेते आणि यावरती दाबटीप टाकून घेऊया. आणि ही स्लीव्स फक्त आपण अशी पलटी करून या इथे एक टिप देऊन घेऊ. या पद्धतीने तुम्ही इथे पाइपिंग केली तरी चालेल किंवा या इथे लेस लावली तरी चालेल. आता आपण इथून अस्तर जोडून घेऊया. आणि हे जे काही एक्स्ट्रा आहे ते कट करून काढूया. आणि ही आपली स्लीव्ज तयार झालेली आहे. या इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. आता तुम्ही या इथे एखादं बटन किंवा या इथे मणी लावून तुम्ही याची शोभा आणखीन वाढवू शकता. तर या इथे तुम्ही पाहू शकता अगदी 5 मिनिटात आपली स्लीव्ज तयार झालेली आहे. तुम्ही या पद्धतीने ट्राय करा आणि याचा आकारही तुम्ही या इथे पाहू शकता किती छान आलेला आहे. तर ही स्लीव्ज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.